नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण पोह्यांपासून खूप मस्त असा नाश्ता बनवतोय। सोपा आहे आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतो। तर यासाठी 1 कप मी पोहे घेतलेत। पोहे इथे तुम्ही जाड किंवा पातळ कोणतेही घेऊ शकता। पोह्यांमध्ये भरपूर पाणी घालायचं आणि पोहे 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे। धुतल्यानंतर पोह्यातलं सगळं पाणी काढून टाकलंय। आता यामध्ये 2 चमचे दही घालायचे। थोडंसं आंबट दही असेल तर चव छान येते रेसिपीला। दही मिक्स केलं। या रेसिपीसाठी आपल्याला खूप सॉफ्ट हवेत पोहे, म्हणून इथे मी यामध्ये 2 चमचे पाणी घातलंय। तुमच्याकडे जर दही नसेल, ताक असेल तर तुम्ही ते पाव कप ताक घातलं तरी चालेल। आता हे झाकून पोहे आपण असेच बाजूला ठेवून देऊया 10 ते 15 मिनिटं, म्हणजे पोहे छान सॉफ्ट होतील। तर इथे आता साधारण 15 मिनिटं झालेत। पोहे सॉफ्ट झालेत। हे आता आपल्याला छान असे मळून घ्यायचे आहेत। तर दुसऱ्या बाउलमध्ये मी हे काढून घेते। आता हे आपण असे मळून घेऊया, म्हणजे याचा गोळा तयार होईल। जशी उकड असते त्याप्रमाणे हे करून घ्यायचे। तर हे असं मी मळून घेतलंय, अगदी पिठाप्रमाणे झालंय। आता यामध्ये पुढचं साहित्य घालूया। तर इथे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे, बारीक चिरलेला कढीपत्ता घातलाय, बारीक चिरलेली कोथिंबीर घातली, किसलेलं आलं घातलंय। यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि पाव चमचा जाडसर कुटून घेतलेली काळी मिरी घातली। यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं आणि सगळं छान एकत्र करायचं। आता काळी मिरीची चव यामध्ये खूप छान लागते, त्यामुळे नक्की घाला। हे पुन्हा छान सगळं मळून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे। सगळं पुन्हा एकत्र करायचं आहे, मळून घ्यायचं एकत्र। हे जर तुम्हाला ड्राय वाटत असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता। तर इथे मी थोडंसं पाणी घालून हे पुन्हा सगळं मळून घेते। याचा असा मळून मी गोळा तयार केलाय। याचे आपण आता वडे बनवणार आहोत, पण त्याआधी चटणी तयार करूया। तर चटणी बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलंय। यानंतर 1 चमचा भाजलेली चण्याची डाळ घेतली, थोडंसं आलं घातलंय। यानंतर यामध्ये थोडीशी चिंच घालायची आहे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातल्यात आणि यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। चवीप्रमाणे मीठ घातलंय आणि आता पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे। चटणी वाटून घेतली, बाउलमध्ये काढून घेऊया आणि आता चटणीवरती फोडणी घालूया। तर इथे मी 1 चमचा तेल गरम केलं, यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे, थोडासा कढीपत्ता घातला आणि 1 लाल मिरची तुकडे करून घातले। आता ही फोडणी चटणीवरती घालायची आहे। फोडणीमुळे चटणी दिसायला सुद्धा छान दिसेल आणि चव सुद्धा खूप छान येते। चटणी तयार आहे। आता आपण वडे बनवूया। आता हाताला तेल लावायचं आहे आणि जे पीठ आपण तयार करून ठेवलं होतं त्याच्यात आपण वडे बनवूया। तर तुम्हाला हवा तो शेप तुम्ही देऊ शकता। मी इथे मेदूवड्याचा शेप देते। हे पीठ मळताना थोडंसं सैलसर करायचं, म्हणजे अगदी व्यवस्थित असं तुम्हाला शेप देता येईल। तर अशा पद्धतीने इथे मी आणखी वडे तयार करून घेतलेत।
आता हे आपण फ्राय करूया। इथे मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं। तेल व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे आणि मगच वडे तेलात सोडायचे आहेत। तेल जर व्यवस्थित गरम नसेल तर वडे खूपच तेलकट होतील, म्हणून आधी तेल व्यवस्थित गरम करून घ्या। नंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मग हे वडे सोडायचे आहेत। मीडियम फ्लेमवरतीच हे फ्राय करायचे आहेत, म्हणजे आतपर्यंत ते छान फ्राय होतील। लगेच उलटायचे नाही आहेत, थोडेसे याचे बबल्स कमी झाल्यानंतर उलटून घ्यायचे आहेत, कारण हे वडे सॉफ्ट आहेत, तुटू शकतात। आता हे वडे आपण दोन्ही बाजूने छान क्रिस्पी होईपर्यंत आणि गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत फ्राय करून घेऊया। खूप सोपी अशी रेसिपी आहे। साहित्यसुद्धा आपल्या घरी उपलब्ध असेल असंच यामध्ये वापरलं आहे, त्यामुळे कधीही तुम्हाला काहीतरी चटपटीत खायचं असेल तर हे वडे तुम्ही बनवू शकता। इथे वडे छान गोल्डन ब्राऊन झालेत, काढून घेऊया। तर इथे मी सगळे वडे फ्राय करून घेतलेत, चटणीबरोबर सर्व करूया। तर हे आपले पोह्यांचे वडे आणि चटणी तयार आहे, नक्की करून पहा। हे वडे अगदी क्रिस्पी होतात आणि आतून सॉफ्ट होतात। यामध्ये आपण दही घातलंय, त्यामुळे किंचित आंबटसर चव खूप छान लागते। इथे मी एक वडा तुम्हाला तोडून दाखवते। तर पहा, अगदी खुसखुशीत असे क्रिस्पी वडे तयार झालेत। या चटणीबरोबर खूपच छान लागतात। तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।